या ठिकाणी आमच्या शेतीमालाला नेण्यासाठी ट्रान्सपोर्टिंगची व्यवस्था होणार आहे. रनवे मोठा झाला तर मोठे बोईंग विमानं या ठिकाणी उतरणार आहेत. आणि म्हणून मला वाटतं आजचा दिवस आमच्यासाठी या शहराच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्याला माहिती आहे 2017 साली या विमानतळाची सुरुवात झाली आणि त्यानंतर आजपर्यंत जवळपास 4 पट, 5 पट पॅसेंजरची संख्या ही या ठिकाणी वाढलेली आहे. ताशी 2000 पॅसेंजर ये जा करतील अशी व्यवस्था आहे नवीन विमानतळ झाल्यावर या ठिकाणी होणार. यावरून आपल्याला कल्पना येईल की किती मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार त्या कुंभमेळ्यामध्ये होतो. पण आपल्याकडे जागा कमी आहे. छोट्या कुंडामध्ये सगळ्यांना लाखो कोटी लोकांना तरी स्नान करायचं आहे आणि म्हणून आपल्याला अधिक काळजी त्या ठिकाणी घ्यावी लागेल. आणि म्हणून या कुंभला सुरक्षित करण्याच्या दृष्टीने सगळ्या यंत्रणा आपल्या अलर्ट मोडवर त्या ठिकाणी आलेल्या आहेत. सगळ्या अलर्ट मोडवर आहेत. पण नुसतं प्रशासनावर सोडून हे चालणार नाही. त्यांच्यावर विसंबून आपल्याला चालणार नाही. तर आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. हे काम कसं पूर्ण होईल? हे काम चांगलं सुरक्षित कसं होईल? सुंदर आमचा कुंभ कसा होईल? आणि म्हणून व्हॉलंटिअर म्हणून आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी काम करायचं आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टीने आता आपण खूप मोठा निधी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे गेल्या वेळी मी आता हिशोब करत होतो 4.5 ते 5,000 कोटीच्या वर आपल्याला पैसे मिळालेले नव्हते. आपलं सरकार होतं. पण त्यावेळेला इतकी गर्दी होणार नव्हती. 4,500-5,000 कोटी मागच्या वेळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला दिले. देवेंद्रजीच त्यावेळेला होते. मी कुंभमेळा मंत्री होतो. पण यावेळेला 30,000 कोटी रुपयाच्या वर म्हणजे 6 पट 7 पट. मग तो 35 लागू द्या का 40,000 कोटी लागू द्या. केंद्र सरकार माननीय मोदीजी आहेत, माननीय अमित भाई आहेत. त्यांनी सांगितलंय राज्यामध्ये तर देवेंद्रजी या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की कुंभमेळ्यासाठी काहीही कमी पडू देणार नाही. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आता आपल्याला दिलेला आहे. आणि त्यामुळे या नाशिक शहर असेल, त्र्यंबक असेल, नाशिक जिल्हा असेल, आजूबाजूचे सगळे रस्ते आता आपण दुप्पट त्याचं रुंदीकरण करतोय, तिप्पट करतोय, काही ठिकाणी चौपट करतोय. सगळा नकाशा या शहराचा बदलणार आहे. पुण्यानंतर, मुंबईनंतर सगळा महाराष्ट्र, सगळा देश या नाशिक शहराकडे बघतोय. नाशिक शहराकडे बघतोय. आता आपल्याला विसंबून चालणं म्हणजे राहून चालणारच नाही आणि राहायची गरज सुद्धा नाही. पुण्यावर आणि मुंबईवर एवढा मोठा विस्तार या निधीतून आपल्याकडे होतोय. सगळे रस्ते 4 पदरी, 6 पदरी त्या ठिकाणी होत आहेत. सगळे रस्ते सिमेंटचे होत आहेत. नाशिक शहरातले सगळे रस्ते आता डांबरीच्या ऐवजी सिमेंटचे आपण करतोय. म्हणजे आता खड्डे पडले, खड्ड्यामध्ये शहर कोणी झाडं लावतंय, कोणी मुद्दाम काहीतरी करतंय. आता अशी पुन्हा गरज कधी भासणारच नाही. मुख्यमंत्री महोदयांनी लगेच तात्काळ सांगितलं गेल्या वर्षी, की सगळे रस्ते आता सिमेंटचे करा, की पुढचे 30, 40, 50 वर्ष एक सुद्धा खड्डा या नाशिकच्या शहरामध्ये पडणार नाही. अशा दृष्टीने आता आपण कामाला सुरुवात केलेली आहे. मग घाट असतील, ड्रेनेजची व्यवस्था असेल, एस-टी-पी प्लॅन असेल, गोदावरी शुद्धीकरण असेल, तिथे सगळं बाहेरून येणारं पाणी, घाण पाणी